बातम्या आहे वृक्षप्रेमी व सामाजिक कार्यकर्ते अरुण पवार यांच्या वाढदिवसाच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याची। वृक्षमित्र म्हणून ज्यांची ओळख आहे असे सामाजिक कार्यकर्ते अरुण पवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात 14 ऑगस्ट रोजी विविध प्रकारच्या कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला। दरवर्षी अरुण पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने विविध प्रकारच्या समाज उपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते। यावर्षी देखील त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने सकाळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, ज्याला पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद देत रक्तदान केले। तसेच सायंकाळी सांगवी येथील निळू फुले नाट्यगृहामध्ये पोवाड्याचा कार्यक्रम सादर करण्यात आला होता, ज्यामध्ये शाहीर राजेंद्र कांबळे खुडूसकर यांनी आपल्या पोवाड्याने सर्वांचेच मन जिंकले। तसेच या ठिकाणी अरुण पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मराठवाडा मित्रमंडळ कॉलेजचे कार्याध्यक्ष प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब जाधव, कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर श्रीपाल सबनीस, त्याचबरोबर डॉक्टर भारती चव्हाण या देखील उपस्थित होत्या। तसेच अरुण पवार यांच्या वतीने मराठवाड्यातील विद्यार्थ्यांकरिता मराठवाडा भवन उभारण्यासाठी त्यांनी स्वतःची 10 गुंठे जागा दान केल्याचे यावेळेस त्यांनी जाहीर केले। तसेच त्यांच्या या कार्याला पाठिंबा देत काही सहकाऱ्यांनी लाखोंमध्ये जागीच देणग्या देखील दिल्या। या अभिष्ट चिंतन सोहळ्याला मोठ्या संख्येने अरुण पवार यांच्या हितचिंतकांनी हजेरी लावून त्यांना शुभेच्छा देखील दिल्या। पाहूयात। मी अण्णा जोगदंड, शहराध्यक्ष मानवी हक्क आणि संरक्षण जागृती। मी गेल्या 25 वर्षापासून भाऊंना ओळखतोय। आपल्याला समाजाचं काहीतरी देणं आहे आणि ते दिले गेले पाहिजे, त्या माणुसकीच्या दृष्टिकोनातून ते नेहमीच सामाजिक काम करत असतात। आणि हे करत असताना मला मराठवाड्यासाठीच नाही काम करायचं, तर मला महाराष्ट्रासाठी काम करायचंय। आणि या माध्यमातून लोकांच्या गरिबांच्या गरजा ओळखून त्यांनी विजयराज सारख्या पतसंस्था काढल्या आणि त्या माध्यमातून सुद्धा त्यांनी मदत केली आहे। आणि आपण बघतो 2 वर्ष कोरोनामुळे जग ठप्प झालं होतं, उपासमार झाली होती। अशा वेळेस माणसांचीच उपासमार राहिली असताना मला पक्षासाठी काहीतरी करायचे, प्राण्यासाठी काहीतरी करायचे, या दृष्टिकोनातून या ठिकाणाहून दररोज डेली सोनारी या ठिकाणी माकडांसाठी ते अन्नधान्य पुरवत असत। खरं म्हणजे या प्राणीमित्र म्हणून त्यांची जी गणना झाली आहे आणि ह्याची दखल राज्य शासनाने घेऊन त्यांनी जवळपास 50,000 वृक्ष लावलेत आणि नुसते लावले नाहीत तर ते जगवलेत। आणि यामुळे त्यांना महाराष्ट्र शासनाने वृक्षमित्र वनश्री पुरस्कार दिला आहे आणि खरोखरच हे काम त्यांचं स्तुत्य आहे असं मला वाटतं। आमचे सहकारी वृक्षमित्र अरुण शेठ पवार साहेब यांना माझ्या वतीने आणि माझ्या कुटुंबाच्या वतीने प्रथम वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। आणि त्यांच्या कार्याबद्दल सांगायचं म्हटलं तर मराठवाडा जनविकास संस्था आहेच, तसेच मराठवाडा जनविकास संस्थेबरोबर त्यांनी विजयराज नागरी पतसंस्थेचा कार्यभार गेली 12 ते 15 वर्ष ते सांभाळत आहेत आणि त्यामध्ये संस्थेची भरघोस वाढ त्यांच्याकडनं झालेली आहे। मी स्वतः तिथे उपाध्यक्ष आहे, अरुण शेठ स्वतः अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या कार्यकालामध्ये संस्थेची एकत्रित व्यवसाय जो झालेला आहे तो 50 कोटीचा टप्पा आपण पार केलेला आहे। 28 कोटीच्या ठेवी संस्थेकडे आहेत आणि 22 कोटीचे आपण कर्ज वाटलेले आहेत। असा मोठा टप्पा आपण संस्थेने त्यांच्या कार्यकालामध्ये पूर्ण केलेला आहे। तर अशाच त्यांच्या हातून समाजसेवा घडावी आणि गोरगरिबांसाठी सुद्धा त्यांनी जी संस्था निर्माण केलेली आहेत, छोट्या छोट्या गरजांसाठी त्यांना दुसऱ्या बँकेत किंवा संस्थेत जाऊ नये म्हणून या संस्थेचा पण ते उपयोग व्हावा या दृष्टीने विचार करतात। आणि त्याबरोबर मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने ते सामाजिक कामही करतात। असेच त्यांच्या हातून समाजसेवा घडावी एवढीच मी सदिच्छा देतो। धन्यवाद। मी दत्तात्रय धोंडगे आज या ठिकाणी मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री अरुण शेठ पवार यांचा वाढदिवस निमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमामध्ये सांगायचं म्हणलं तर मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण शेठ पवार यांनी जे काम केलेलं आहे ते खरोखरच स्तुतियोग्य असं काम आहे। समाजसेवेचं काम सतत ते करतात। सामाजिक बांधिलकीचं भान ठेवून समाजाच्या विकासासाठी समाजाच्या उत्थापनासाठी हे कार्य करत असतात। आज आपण पाहतोय माळिंगावची दुर्घटना, इर्शाळवाडीची दुर्घटना, कोल्हापूरची दुर्घटना आणि तसेच या ठिकाणी धुळे जिल्ह्यातील 2 फौजी आपल्या आतंकवाद्यांनी मारले होते, त्यावेळेस त्या ठिकाणी जाऊन त्यांना चेक देण्याचे हे जे फार मौलिक काम सरांनी केलेलं आहे। सतत सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत सतत असं समाज कार्याचं काम करणारा एकमेव माणूस आज या गुरु पिंपळे परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। आणि तसंच या सरांनी जे काम केलेलं आहे ते फारच शांततेनं, गोडीनं, गुलाबीनं
आणि आचरणयुक्त असं काम आहे. आचार हा परमो धर्म, आचार हा परम तप, आचार हा परम ज्ञानम, आचारात किम न साध्यते. या पद्धतीनं आज सरांचं काम चालू आहे. संघटनेचं जे ब्रीदवाक्य आहे एकमेकास सहाय्य करू, त्याच पद्धतीनं संघटनेचं काम आज सरांनी चालू ठेवलेलं आहे. त्यामध्ये कसलीच शंका नाही. धन्यवाद. माझं नाव सौरभ. ऍक्च्युली आज सरांचा वाढदिवस होता, तर त्यांनी खूप मोठं एक जे आहे रक्तदानाचं इथं आयोजन केलं होतं. सो बेसिकली रक्तदान हे असं म्हणतात की सर्वात श्रेष्ठ दान आहे, कारण की याच्यामधनं एका माणसाच्या रक्तामुळे आपण कमीत कमी 10 लोकांचा जीव वाचू शकतो. सो आपले जे सैनिक आहेत जे देशासाठी लढतात, तर त्यांच्यासाठी आपण काहीतरी करावं म्हणून या भावेने आम्ही इथं आज आलो. इथं आम्ही सर्वात आधी येऊन रक्त दिलं आणि हेच आमचं म्हणजे याच्यामागचा उद्देश हाच होता की आमच्यामुळं 10 लोकांचे जर जीव वाचत असतील तर आम्ही जर जे करू शकतो ते सगळ्यांनी केलं पाहिजे. आणि सर असे कार्यक्रम आयोजन करत राहतातच. सो लोकांना आम्ही हे करतो की त्यांनी पण यावं आज या कार्यक्रमात आणि इथे येऊन त्यांनी रक्त दिलंच पाहिजे. आणि सर असे वेगळे वेगळे अजून कामं करत राहतात, तर आपण त्यांना त्याही कामांसाठी मदत केलीच पाहिजे. सो थँक्यू. महाराष्ट्र देश भागडा वरुण नागडा सह्याद्री महाराष्ट्र देश भागडा वरुण नागडा सह्याद्री काळा अंतरी झाला अमृताचा दर्या खोऱ्यातून ममतेचा साहेब, आज खरं तर वृक्षमित्र अरुण पवार यांचा वाढदिवस आहे. मोठ्या संख्येने त्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी त्यांच्यावर प्रेम करणारे हितचिंतक या ठिकाणी आले होते आणि आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात त्यांचं शुभ कार्य जे ते पुढे राबवण्यात आले, त्याच्यासाठी देणग्या देण्यात आले. कसं पाहते? स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं अगोदर मी सर्व शहीदांना तिरंगा झेंडा आणि संविधानाला अभिवादन करतो आणि आजच्या या अरुण पवार यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यामध्ये आमचे भाऊसाहेब जाधव स्नेही हजर आहेत. प्रचंड संख्येनं लोक आलेले आहेत. त्या माणसाचं वृक्षारोपणाचं कार्य हे फोटोपुरतं मर्यादित नाही. खऱ्या अर्थानं माणसं जगवणारा, वृक्षावर प्रेम करणारा, माकडासाठी झटणारा, माकडासाठी 2 वर्षे सतत इथून जर त्यांनी अन्न पुरवलं असेल तर माकडं काही मतदान करणार नाहीत, तरी पण त्यांची निस्वार्थ अशा प्रकारची सेवा त्यांनी 2-3 वर्षापूर्वीच अगोदर सिद्ध केली आहे. दुष्काळामध्ये पशु पक्ष्यांना पाणी मिळावं यासाठी त्यांनी टँकरची व्यवस्था केलेला अशा प्रकारचा माणूस आहे. जो पाणी लोकांना पाजतो तो राजकारणात गेल्यानंतर सुंदर अशा प्रकारचं विधायक काम करणार याबद्दल माझ्या मनात शंका नाही. कारण वारकरी संप्रदायाची परंपरा, ज्ञानेश्वर आणि माऊलीचा संबंध आशीर्वाद आणि तोंडामध्ये माऊली, जीवनामध्ये माऊली, संबंध कामामध्ये माऊली, हा माऊलीचा शब्द एक मंत्र आहे आणि त्या पवित्र मंत्रानं अरुण पवार हे भारलेले आहेत. त्यांच्या जीवनाचा ध्यास आहे. एक प्रचंड मोठ्या संख्येची संबंध फळी त्यांची त्या मराठवाडा जन काय संस्था संघ विकास संस्थेच्या निमित्तानं उभे राहिले. मी सगळे कार्यकर्ते अत्यंत उत्साहानं सगळे इथे काम करताना मी अनुभवतोय आणि मुख्य म्हणजे सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत. जैन नावाचे उल्लेखारामध्ये काहीतरी ते त्यांच्या सोबत आहेत. एक मुलानी नावाचे ग्रस्ताचा त्यांनी सत्कार केला. नंतर कांबळे नावाच्या शाहिराची शबंद शाहिरी रुजू झाली. अशी बहुसांस्कृतिक भूमिका, एकत्र भूमिका, एकात्म भूमिका तो महाराष्ट्रात सुरू करतो, म्हणजे जगतोय तो. आणि अशा प्रकारच्या माणसाची राजकारणात गरज आहे. आज राजकारण सगळं विटंबनेचं आहे, दिवाळखोरीत निघालेलं आहे. माणसाला जोडणारा माणूसच राजकारणामध्ये पुढारी पाहिजे. या दृष्टीने याला जर लोकांनी उचललं, लोकांनी जर दुवा दिला आणि त्याला जर यश मिळालं तर मला असं वाटतं की असा माणूस महाराष्ट्राच्या राजकारणात निश्चित उपयुक्त ठरणार आहे. शुभेच्छा आहेतच. अशा पवित्र काम करणाऱ्या, विधायक काम करणाऱ्या, शुद्ध अंतःकरणाच्या माणसाला भरभरून आम्ही आणि भाऊसाहेबांनी जाहीरपणाने शुभेच्छा दिलेल्या आहेत. आज आमच्या शुभेच्छा आहेत आणि म्हणलं की आता जर ते निवडून आले तर मलाच बोलवा, माझ्या हस्ते शुद्ध आम्ही 2 जण सत्कार करू त्यांचा. याबद्दल काहीच प्रश्न नाही.
फक्त ते निवडून येणं महत्वाचं आहे. कारण भयानक राजकारण आहे. राजकारणाची संबंध मी आता हे करणं बरोबर नाही, पण राजकारणामध्ये शुद्धीकरण करण्यासाठी शुद्ध माणसाची गरज आहे, एवढंच माझं म्हणणं. आपण सर्वजण अरुण भाऊंना सदिच्छा देण्यासाठी आज इथे उपस्थित झालेला आहात. मला असं वाटतं की समाजामध्ये खूप कमी व्यक्तिमत्व असतात की जे आपला वाढदिवस हा फक्त वाढदिवस आणि हार फुल्यांसाठी न करता समाजासाठीचे उपक्रम राबवून करतात. अरुण भाऊंनी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि संयोजकांनी देखील आता इथे वर्णन केलेलं आहे की गेल्या सप्ताहामध्ये आपण 11,111 वृक्षांची लागवड केली आणि फक्त 1 वर्ष नाही, माझ्या माहितीप्रमाणे सतत गेली 10 वर्ष हा उपक्रम अरुण भाऊ राबवत आहेत. अशा माध्यमातून हजारो झाडांची वृक्षाचं दान आपण केलं आणि नुसतं दान केलं नाही तर त्याचं संवर्धन करण्याचं काम केलं. आणखी बरेच काही गोष्टी आपल्याला तिथे सांगण्यात आल्या. भव्य रक्तदान शिबिर सुद्धा घेण्यात आलेलं आहे. त्याच्यातही बरेच आपल्या रक्तदात्यांनी ऐच्छिक रक्तदान केलेलं आहे. खूप सुंदर असा शाहिरीचा कार्यक्रम तिथे अध्यात्माची जाणीव असलेला आणि इतिहासाची पुनरावृत्ती करणारा शाहिरीचा कार्यक्रम त्यांनी सादर केलाय. आणि आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अनेक दुर्मिळ अशा व्यक्तिमत्वांचा त्यांनी आज इथे सत्कार समारंभ आयोजित केलाय. मला वाटतं अरुणजी, आज फक्त आम्ही ते उपस्थित असलेले आणि उपस्थित नसलेले फक्त तुम्हाला सदिच्छा देणार नाही आहोत, त्याच्यामध्ये काही असे सदिच्छा देणारे जीव आहेत जे वृक्षाच्या रूपाने आपल्याला सदिच्छा देत आहेत, जे वन्य मूक प्राण्यांच्या वतीनं आज भाऊंना शुभेच्छा देत आहेत. ह्या खऱ्या सदिच्छा आहेत. दृश्य आणि अदृश्य स्वरूपातल्या अशा ज्या शक्ती आज आपल्याला इथे सदिच्छा देण्यासाठी आज इथे उपस्थित आहेत आणि उपस्थित नाहीत अशा सगळ्यांच्या सदिच्छा भाऊ आपल्या बरोबर आहेत. आज समाजामध्ये सबनीस साहेबांनी सांगितलं, त्यांनी राजकीय एक वाक्याचा उल्लेख केला. मी सबनीस साहेब आपल्या मताशी पूर्णपणे सहमत आहे की राजकीय काय घडामोडी चाललेल्या आहेत आज समाजामध्ये आणि राजकारणाचा विश्वास जनसामान्यांचा बदल चाललेला आहे, अशी परिस्थिती आज आपण रोज बघतोय. आणि अशा पार्श्वभूमीवर भाऊ जे काम करत आहेत हे काम खरंच खूप उल्लेखनीय काम आहे. समाजाचा वसा घेऊन काम करण्याचं कार्य ते गेली 10 वर्ष मला वाटतं किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त वर्षापासून करत आहेत. वृक्षमित्र अरुण पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना अभिष्ट चिंतन करतो. आज एक त्यांनी त्यांच्या आयुष्यात चांगला उपक्रम केला, म्हणजे त्यांच्या स्वतःच्या मालकीची 10,000 चौरस फूट जागा गोरगरिबांच्यासाठी वसतिगृह उभं करण्यासाठी दिलेली आहे. आजकाल कोणी 1 चौरस फूट सुद्धा जागा देत नाही, पण अरुण पवार यांनी कष्टाने मिळवलेली जमीन सामाजिक कार्यासाठी दिलेली आहे. त्याबद्दल मी त्यांचं अभिष्ट चिंतन करतो, त्यांचं अभिनंदन करतो. त्यांनी जमीन दिली, पण त्या ठिकाणी वसतिगृह बांधण्यासाठी आपण सर्वांनी पुढे येऊन आपल्या सुद्धा मालकीचे काहीतरी रक्कम त्या ठिकाणी देऊन हे वसतिगृह उभं राहील यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्यांनी आजपर्यंत जे सामाजिक कार्य केलेलं आहे ते समाजाने त्याची दखल घेतलेली आहे. तर त्यांनी आता त्यांच्या मनामध्ये काही पुढे माग निवडणूक लढून पुढे जायची काही इच्छा व्यक्त केलेली आहे. तर त्यांनी आजकाल सामाजिक जे काही काम केलेलं आहे त्याची पोहोच म्हणून लोकांनी त्यांना आशीर्वाद द्यावेत असे मी त्यांना आवाहन करेन आणि यांना पुढच्या आयुष्यामध्ये भविष्य उज्ज्वल हो ही अपेक्षा व्यक्त करतो. त्यांना शुभेच्छा देतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अरुण पवार हे खूप वेगळं व्यक्तिमत्व आहे. ज्या व्यक्तीला मुक्या प्राण्यांची भाषा कळते, ज्या व्यक्तीला झाड वेलीची भाषा कळते, त्या व्यक्तीला नक्कीच समाजाची आणि जनतेची भाषा कळणार आहे. आणि त्या व्यक्तीनंच हे करोडो रुपयाची जमीन आज त्यांनी खरं म्हणजे मराठवाडा भवनासाठी दिली, ही आमच्यासाठी खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे. त्याच्यामुळं आम्ही सुद्धा आमच्या परिणाम जो काही खारीचा वाटा आहे म्हणून आम्ही अरुण भाऊंच्या सोबत उभा राहून त्या मराठवाडा भवन उभं राहिलं पाहिजे याच्यासाठी सुद्धा आम्ही सुद्धा एक शुभेच्छा रूपी आणि अरुण भाऊंच्या पाठीमागा खंबीरपणाने उभं राहण्यासाठी म्हणून आम्ही हे योगदान रूपी एक पाऊल आम्ही उचललेलं आहे आणि नक्कीच आम्ही इतिहास घडवू. हे बघा, आज आम्ही दोघं बंधू तुळजापूरहून जवळजवळ 1991 ला आलो आणि त्यानंतर आम्ही दोघा भावांनी पण इथं कष्ट केलं. करता करता आम्हाला थोडीशी मराठवाडा जनविकास संघ हे एक संघटना काढावी याच्या मागचा जो उद्दिष्ट होता की बाबा काही विद्यार्थी असतील किंवा कोणाचं काही दवाखान्याचं काम असेल तर आम्ही
त्यांना कशी मदत करू शकू किंवा शाळेसाठी काय पेन वह्या पुस्तक याच्यातून आमच्या बंधूला मार्ग समाजसेवेचा मार्ग सापडला आणि त्यामुळे आज त्यांना समाजसेवेची जी आवड आहे त्याच्यासाठी आमचं कुटुंब पवार कुटुंब म्हणा एक भाऊ म्हणून मी त्यांना माझं पूर्ण समर्थन आहे. खर तर दोघं भाऊ एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून काम करताय, समाजाची सेवा करताय. जे आता तुम्ही भवन उभारणार आहात, जी संकल्पना राबवलेली त्याला सगळ्यांचा चांगला प्रतिसाद आहे, देणगी येते ते मोठ्या प्रमाणे. अशा या शुभ दिवशी आपल्या भावाला काय शुभेच्छा देतो? हे बघा, आम्ही तो एक व्यवसाय म्हणून प्लॉट घेतला होता, परंतु हे 4-5 वर्षापूर्वीच नियोजन झालेलं होतं आणि त्याच्यामधून बराचसा निधी पण जमा झालेला आहे. परंतु शासन दरबारी आम्ही बरेच पत्र देऊन वगैरे हे ते आम्ही प्रयत्न केला, परंतु आम्हाला काय शासनाकडून जागा मिळाली नाही. मग त्यानंतर आमच्या दोघा बंधूची चर्चा झाली आणि त्यातून आपण एक आपल्या मराठवाड्यासाठी म्हणा किंवा इतरही आपल्या महाराष्ट्रातील असतील, मराठवाडा हे फक्त व्यासपीठ नाव झालं, परंतु असं आहे कोकण असेल विदर्भ असेल ते आपलेच आहेत, सगळे आपलेच आहेत, महाराष्ट्र हे आपलाच आहे. त्याच्यामुळं तिथं मराठवाडा भवन उभारण्याचं कारण म्हणजे की बाबा आता बरेचसे विद्यार्थी येतात, गोरगरीब असतात, कारण आम्ही पण त्यातूनच गेलेलो आहे. म्हणजे ते इथं राहण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसतात, गोरगरीब शेतकरी असतात, तर त्यांची कुठेतरी इथं व्यवस्था व्हावी यासाठी हे मराठवाडा जनविकास मराठवाडा भवन उभारण्याचा आमचा मानस आहे. अरुण भाऊ हे आमचे मोठे भाऊ आहेत आणि ते महाराष्ट्रभर वृक्षाचं खूप संवर्धन आणि जतन आणि लागवड करत असतात आणि त्या निमित्ताने त्यांचा 53वा वाढदिवस आहे. त्यामुळं त्यांना वृक्ष मित्र पुरस्कार पण भेटलेला आहे. त्यामुळे त्यांना आई तुळजाभवानी निरोगी आयुष्य उदंड आयुष्य असं देवो आणि त्यांना वाढदिवसाच्या आपण खूप खूप शुभेच्छा या निमित्ताने देतो. आणि त्यांचा वाढदिवस देत असताना आणि त्यांनी मराठवाड्याच्या जनविकास संघाच्या मार्फत मराठवाडा भवनासाठी ते आपली स्वतःची जागा देत आहे. त्यामुळे आमच्या मराठवाडा व महाराष्ट्रवासियांच्या खूप मोठा आम्हाला त्यांचा अभिमान आहे आणि असं आमचं नेतृत्व आमदार म्हणून विधानसभेत आम्ही बघायला त्यांना नक्कीच आवडेल आणि त्यांना जाण्यासाठी आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो. खूप चांगल्या पद्धतीचं सामाजिक कार्य ते करताय. तुम्ही देखील इच्छा व्यक्त केली की त्यांना विधानसभेमध्ये पाहायला तुम्हाला आवडेल. एकंदरीत त्यांचं कार्य कशा पद्धतीने जे मराठवाड्यातील तरुण असतील, मराठवाड्यातील म्हणजे सगळेच नागरिक असतील त्यांच्यासाठी झटतात ते कार्य कशा पद्धतीचं आहे? मराठवाड्याच्या विद्यार्थ्यांसाठी कार्यासाठी जर म्हटलं तर ते अहोरात्र त्यांचं काम आहे आणि त्यांचे छोटे कुठलीही व्यक्ती त्यांच्याकडे जावं, कुठल्याही व्यक्तीला त्यांचं काम होणार नाही असले प्रत्येक व्यक्तीसाठी ते काम करत असतात आणि प्रत्येक व्यक्तीचा आणि ते मोठे प्रत्येकाला असं वाटतं की ते आमचे मोठे भाऊ आहे अशा प्रकारे. आणि त्यांचं कार्य फार महाराष्ट्रभर आहे, सीमित पिंपरी चिंचवड पुरतच आहे असं अजिबात नाही, पूर्ण महाराष्ट्रात आहे. सामाजिक कार्यकर्ते त्याचबरोबर वृक्षमित्र म्हणून ज्यांची ओळख आहे अशा अरुण पवार यांचा आज वाढदिवस आहे. आपण पाहू शकतो त्यांच्यावर प्रेम करणारे त्यांचे हितचिंतक असतील, समाजातील त्यांचे मित्र असतील, ते आज या ठिकाणी त्यांच्या अभिष्ट चिंतनासाठी आलेले आहेत. आपल्यासोबत स्वतः अरुण पवार आहेत. अरुण भाऊ, खरं तर तुम्हाला आपला आवाज न्यूज नेटवर्क कडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण पाहू शकतो की जे तुम्ही समाजामध्ये काम करताय, जे ध्येय तुम्ही घेऊन समोर चालला आहात त्याला मोठा प्रतिसाद नागरिकांचा लाभतोय. आज तुमचा वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी अनेक लोक आलेत, काय सांगाल? मी प्रथम सर्व जे आज माझ्या छोट्याशा कार्यकर्त्याच्या वाढदिवसानिमित्त आज साहित्यिकचे अध्यक्ष माझी डॉक्टर सबनीस सर, भाऊसाहेब जाधव, आमच्या भगिनी भारतीताई चव्हाण आणि असंख्य मान्यवर आज या माझ्या छोट्याशा कार्यकर्त्याच्या वाढदिवसाला आले, त्याबद्दल मी सर्वांचा मनापासून आभार मानतो. आणि ज्येष्ठ नागरिक, युवक वर्ग, युवती, माता भगिनी आज एवढ्या हजाराच्या संख्येने माझ्या वाढदिवसाला आले, त्याबद्दलही त्यांचा आभार मानतो. आणि मी मी काय करत आहे समाजाबद्दल मी माझा मोठेपणा नाही सांगितलं पाहिजे, अगर जो स्वतः करतो ते त्यांनी सांगितलंच नाही पाहिजे. आणि पहिली म्हण आहे जुनी की आपण जे एखादी सेवा कार्य करतो ते आपण डाव्या हाताची उजव्या हाताला आणि उजव्या हाताची डाव्या हाताला करायला नाही पाहिजे, तर ती खरी माऊलीची चरणी सेवा होती. पण आपण एक सोशल मीडिया आज निघालेलं आहे, त्यामधून जर तुम्ही एखादी गोष्ट करत असाल तर माझ्याकडे भावना होणार आहेत. या माध्यमातून मी सामाजिक चळवळ उभा केलेली आहे. आज सर्वात महत्वाचं सामाजिक बांधिलकीतून आमची संस्था, आमचे मार्गदर्शक गाडेकर काका आहेत, कुरुलकर सर आहेत, वामन सर आहेत, दोंडगे भाऊ आहेत, धनाजी येळकर पाटील आहेत, सतीश भाऊ आहेत, अभिमन्यू पवार, असे असंख्य हजारो कार्यकर्ते मला त्यांचा आशीर्वाद आहे, मला बळ देते, साथ देतात, म्हणून मी आज सेवा कार्य करत आहे. आज सर्वात महत्वाचं मी माझ्या आयुष्यामध्ये ठरवलेलं आहे, आपण आज 7-12 विकत घेऊ शकतो, 7-12 विकत घेऊ शकतो म्हणजे आपल्याकडे आज 1 एकर जमीन आहे, उद्या आपल्याकडे पैसे आल्यानंतर आपण 10 एकर 20 एकर घेऊ शकतो. पण जर आपण झाड नाही लावलं, जर ऑक्सिजन नाही मिळालं तर आपण काय विकत घेणार आहे. या माध्यमातून मी कोरोनाच्या काळामध्ये केंद्र शासन,
राज्य शासन, मुख्यमंत्री, जेवढे काही शासनाचे कार्यालय आहेत त्या ठिकाणी पत्र दिलेले होते की आज एक व्यक्ती एक झाड कंपल्सरी करा. मी ज्या ज्या ठिकाणी जातो मला छोटासा कार्यकर्त्याला मान्यवरून बोलवतात, मी त्या ठिकाणी प्रत्येकाला आवाहन करतो की आपण समजा 100 जण आज कार्यकर्ते तर एका कार्यक्रमाला आलेले आहोत, तर आपल्या घरामध्ये 4 ते 5 व्यक्ती असतात, तर आपण 100 जर व्यक्तीने 5 झाडं लावली तर 500 झाडांची लागवड होते आणि संगोपन होतं. तर मी प्रत्येकाला आवाहन करतो की तुम्हाला लागणारे झाडं मी तुम्हाला देतो, तुम्ही लावून संगोपन करा. या माध्यमातून माझी एक छोटीशी सेवा माऊली चरणी अर्पण म्हणून माझं चालू आहे काम. नक्कीच वृक्षमित्र म्हणून तुमची ओळख आहेच, पण त्याचबरोबर आपण पाहिलं तर हा मोठा मनाचा मोठेपणा म्हणायला लागेल, कारण तुमची जागा तुम्ही जी आहे मराठवाडा संस्था जे तुमचं ध्येय आहे, तुमचं स्वप्न आहे ते बांधावं यासाठी तुम्ही दिली, आणि त्याचबरोबर तुमच्या काही सहकाऱ्यांचे देखील तुम्हाला मोलाची साथ लाभली आहे. आज वाढदिवसानिमित्त, आज अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त त्यांनी देणगी दिलेली आहे. नेमकं काय तुमचं विजन आहे पुढे? मराठवाड्यातील तरुण असतील, विद्यार्थी असतील, सर्वांसाठीच तुम्ही हे भवन उभारताय, नेमकं काय ध्येय आहे तुमचं? सर्वात महत्वाचं आमची मराठवाडा जनविकास संघ 2000 संस्था 12ला स्थापन केली आम्ही. त्याचं मूळ उद्देश होतं की मराठवाडा आणि महाराष्ट्रातील गोरगरीब वंचित जे काही व्यक्ती आहेत ज्यांना गरज आहे त्यांना मदत करणं हा मूळ उद्देश होता. आणि आम्ही पाहिलं जर आपल्या भागातून कुठलेही म्हणजे कोकण असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, खानदेश असेल, रायगड असेल, अनेक भागातून विद्यार्थी इथे एक्झामला आल्यानंतर 4 आणि 5 हजार रुपये लॉजिंगला द्यायला परवडत नाही. तेव्हापासून आमच्या कार्यकर्त्यांची आमच्या मनामध्ये खंत होती. आम्ही त्याचं करता दिवस रात्र आज 12 वर्ष आम्ही संघर्ष करत होतो. तहसील ऑफिस, कलेक्टर असेल, सीएम असतील, डीसीएम असतील, आमच्याकडे खूप जवळजवळ 20 ते 25च्या पुढे पत्र आहेत, खासदार आमदाराचे आहेत. पण आम्ही सगळं पाहिलं हे राजकारणाचा विषय आहे आणि हे काय हाताला काही लागणार नाही. मग आम्ही म्हणलं एवढा मोलाचा आपला वेळ घालवण्याचे 12 वर्ष संघर्ष केला आम्ही. आमचे एवढे 4-4 गाड्या पेट्रोल डिझेलवरतीच आमचे अर्धे पैसे भवनाचे जागेचे आमच्या खर्चावर गेले शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी. मग मीच एक स्वतःच ठरवलं. मी 1991ला बालाजी पवार आणि बंधू आम्ही कामगार म्हणून पुण्याला आलो होतो. आमची गावाकडची परिस्थिती खूप हालाकीची होती. मग मी शेवटी मनाला ठरवलं की परमेश्वरानं आपल्याला एवढं भरभरून दिलेलं आहे की आपल्याला 1 घास लागत असताना परमेश्वरानं 10 घास दिलेले आहेत. मग आपल्याला 10 घास का दिलेले आहेत? किंवा वंचित आहेत, गोरगरीब आहेत की त्यांना तुझ्या घासातला घास दे म्हणून या भावनेतून आमचं एक मराठवाडा भवन मोठं उभा करण्याचं स्वप्न आहे. आणि त्यामध्ये मराठवाडाच काय नाही, ऑल प्रांतातून देशातून कुणी आलं तर तिथं आपण 100 मुलींचं वसतिगृह आणि 100 मुलांचं सुसज्ज वसतिगृह बनवणार आहोत, एक सभागृह बनवणार आहोत. आज काय होतं, एखादा कामगार, आज कामगार कोणाला म्हणायचं आणि सर्व्हिसवाला कोणाला म्हणायचं? आज ज्यांना 40,000 आणि 50,000 पगार आहे त्याचं जीवन सुद्धा भागत नाही. जीवन भागत नाही म्हणजे ते 2 टायमाचं जेवण पण करू शकत नाही महागाईमध्ये. मग ज्यावेळेस काही मुलांचं लग्न असेल, मुलीचं लग्न असेल तर आज मंगल कार्याला 2-2.5 लाख रुपये त्यांना परवडत नाही. म्हणून आम्ही एक सभागृह केलेलं की गोरगरिबांचे तिथे लग्न होतील, काय साखरपुड्याचे कार्यक्रम होतील, कोणाचे जे असतील ते होतील. आणि सर्वात महत्वाचं ज्यांनाच कोणी नाही त्यांना आपण एक सभागृह बांधून एक समाजापुढे आदर्श उभा करण्याचा आमचा संकल्प आहे. शेवटचा प्रश्न करतो. सगळे लोक तुमच्यासाठी थांबलेत शुभेच्छा देण्यासाठी. त्यांना तुम्हाला आता विधानसभेमध्ये बघायचं, कारण तुम्ही जे कार्य आहे ते कुठेतरी तुमचं कार्य अजून एक्सपांड व्हावं त्यासाठी तुम्हाला विधानसभेमध्ये पाहायचंय. जर सगळ्यांनी तुम्हाला वेळोवेळी साथ दिली, जर आशीर्वाद दर्शवला तुमच्यावर, तर तुम्ही विधानसभा लढणार? हो नक्कीच. मी माझे ज्येष्ठ नागरिक, माता पिता, बंधू भगिनी आणि आमच्या पिंपरी चिंचवड मधले माझ्या लेवलचे 500 कार्यकर्ते आज एकत्र जमा झालेले आहेत. आणि त्यांची मनापासून इच्छा आहे की मी नाही अरुण पवार, आमचे दानाजी विळकर पाटील आहेत, अभिमानी पवार भाऊ आहेत, सतीशजी काळे आहेत, असे असंख्य कार्यकर्ते आहेत की त्या लेवलचे. तर असं त्यांचं म्हणणं आहे की आपण विधानसभा लढवली पाहिजे आणि जनतेची सेवा केली पाहिजे. या माध्यमातून जर जनतेचा आशीर्वाद मिळाला तर नक्कीच मी विधान भवनात जाऊन एक तुमच्या आशीर्वादाने सगळ्याची एंट्री करेन. आणि तिथं गेल्यानंतर जे काही आमदार असतो, आमदारांनी काय काम करायला पाहिजे, म्हणजे आता जे काही 288 आमदार आहेत ते काम करत नाहीत, मला त्याच्याबद्दल मुळीच बोलायचं नाही. पण आपण जे काही शपथ घेतलेली असते, संविधानात शपथ घेतलेली असते तत्परतेची, त्याचा नक्कीच आदर करेन. आणि फक्त काही चिंचवड विधानसभाच नाहीत, 288 विधानसभा हे हरित करून सुसज्ज मी करण्याचा संकल्प करेन. तर आपल्यासोबत वृक्षमित्र अरुण पवार होते. आज त्यांचा वाढदिवस होता. खरं तर आपण पाहिलं तर मोठ्या संख्येने त्यांच्यावर प्रेम करणारे त्यांचे हितचिंतक असतील, त्यांचे सहकारी असतील, त्यांनी आज या अभिष्ट चिंतन सोहळ्याला हजेरी लावून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. कॅमेरामॅन भानुदास शिवराय सह प्रसन्न तरडे, आपला आवाज, पिंपरी चिंचवड.